चला आपण आज स्पेशल डिश बघणार आहे, कोथिंबीर वडी। तर मी इथे तीळ घेतलेत, त्याच्यानंतर हे मिरची आणि लसूण घेतलं, हे कोथिंबीर बारीक चिरून निवडून बारीक चिरून घेतले। हे बेसनचं पीठ घेतलं, बेसन पीठ चाळून घेतलं। त्याच्यानंतर मिक्सरमध्ये हे सगळे कंटेंट बारीक मिक्सरला लावून घेणार आहे। हे असं बारीक करून घेतलं। त्यानंतर आपण काय काय घेतलं ते मसाले काय काय घेतले ते सांगत आहे। आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, मीठ, जिरं, हळद, तीळ असं सगळं घेतलं। ह्या सगळे कंटेंट घेतलेत। आमची क्वांटिटी केवढी आहे त्यानुसार आम्ही घेतलं। ते एका परात्यामध्ये आम्ही पूर्ण कोथिंबीर घेत आहे, मिक्स करता येण्यासाठी आम्ही परातमध्ये घेतलं। चांगल्या पद्धतीने करू शकतो असं। आता बेसन पीठ त्याच्यामध्ये घालणार आहे। चाळून घेतलं आहे आम्ही बेसन पीठ, घरीच बनवलेलं, त्याच्यामध्ये टाकतो आम्ही। नंतर आता जिरं मिक्स करते, जिरं टाकलं, त्याच्यानंतर हळद टाकते, तीळ टाकते, पांढरे तीळ आहे ते, त्याच्यानंतर आपण मिरची, आलं लसूण, कोथिंबीर, मिरची ह्याचं पेस्ट केलेलं ते टाकतो। आपल्या स्वादानुसार मीठ टाका। तर आम्ही आमची क्वांटिटी केवढी आहे त्यानुसार आम्ही मीठ त्यात ॲड केलं। आता मिक्स करते, सर्व मिक्स करते, पूर्ण मिक्स करा आणि जास्त पाणी त्यात टाकू नका। थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचं, कसं लागेल तसं पूर्ण चांगले मिक्स करून घ्या। कसं लागेल तसं पाणी ॲड करा तुम्ही। आमची क्वांटिटी जास्त असल्यामुळे आम्ही हे सगळं आमच्या क्वांटिटीनुसार करतो। तुम्ही कमी क्वांटिटी, मी ह्याच्यामध्ये तेल पण ॲड केलं आहे। बघा, आपलं खायचं तेल असतं ना, ते किचनमध्ये यूज करतो ते तेल ॲड केलं आहे। आणि बघा हे असं मिक्स करून घेतलं मस्तपैकी। चला मग आपण पुढे त्याचे मस्त गोळे, हे बघा असं पूर्ण बनवून घेतलं आहे गोल रोल, आणि ह्याला वाफवून घेतलं, चाळणीमध्ये वाफवून घेतलं मस्तपैकी, असं वाफवून घेतलं। मस्त हे आम्ही जास्त क्वांटिटी बनवले, तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये पण बनवू शकता। हे बघा, हे असं नंतर थंड झाल्यानंतर ह्याचे वड्या पाडल्यात, अशा वड्या पाडून घेतल्यात। चला आपण पुढे आता पुढची तयारी करू। हे बघा वड्या कशा दिसतात, मस्त मस्त असं झालंय। तुम्हाला दाखवते बघा कसं झालं तर। पूर्ण वडी रेडी झाली। चला आता आपण फ्राय करून घेऊ। तेल गरम करून घेतलंय, आता तेलामध्ये आपण सोडतोय वड्या। तेलामध्ये फ्राय करून घेतलं, हे बघा ब्राऊन फ्राय करून घ्या। त्यानंतर हे असं कोथिंबीर वड्या रेडी झाल्या। तुम्ही असं सिंपलमध्ये करू